हात वर करा, कारण बरेच संघटनांच्या घोषणा देऊन तुमचा आवाज बी आता कमी झालाय. परंतु आपल्याला एक चांगला अध्यक्ष, तरुण अध्यक्ष या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांच्या भाषणातून ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्यांना सुद्धा आपल्या नगरचा आवाज कळू द्या. जय बजरंग, जय बजरंग. धन्यवाद. वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विजयदादा गोरे यांचं अहिल्यानगरमध्ये मी स्वागत करतो. आजच्या या छोट्याशा बैठकीसाठी आत्ताच संदीप भाकुसाहेबांनी सांगितलं की हा मेळावा नसून ही विजयदादांची एक प्राथमिक फेरी आहे की जी आपल्या शहरातून जात आहे. त्यांनी वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून ठरवलं होतं की प्रथम त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन 10-20 लोकांना भेटन. परंतु दादांनी त्यांच्या टीमनी कालच आम्हाला निरोप दिला की उद्या अशी बैठक घ्यायची. त्या बैठकीला म्हणजे एका फोनवर आज 200 लोक 300 लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. सर्वांचं बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपले सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक TH चव्हाण साहेब, आपल्या वडार समाजाचं भूषण, मोठे साहित्यिक ते आहेत. महाराष्ट्राचे प्रमुख समन्वयक ब्रह्माजी धोत्रे, श्री रमेशजी धोत्रे, नागेजी चौगुले, आणि ज्यांनी गेली 2-3 दिवसापासून हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी ज्यांनी व्हिडिओ उचलला होता, अशा या बैठकीचे नियोजन करते राजेंद्र नन्नवरे, अनिल भोटे, राजू धोत्रे, किरण तागडकर, संदीप कुसाळकर, आमचे मामाचे चिरंजीव रामोरीचे पैलवान सागरभाऊ कुसमुडे, त्याच्यानंतर संपतराव गायकवाड. ते गांधी टोपी घालत असतात परंतु आज काही घातलीच नाही त्यांनी. आणि आमचे पाथर्डीचे नगरसेवक तुकाराम पवार, बोरूजी मस्के, सचिन कुसाळकर, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं नाव घ्यायचं मी विसरलो, राजेश नन्नोरे, आपल्या वडार समाजाचा हिरो, ज्या छोट्याशा शॉर्ट फिल्मपासून सुरुवात केली आणि आता मोठमोठे पिक्चर काढण्याची धमक राजेंद्र नन्नोरे करतो. त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या. जामखेडचे आमचे नगरसेवक मोहनदादा पवार, विजयजी पवार नगरसेवक, तसेच आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ पत्रकार देठे साहेब, या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम पार पडत आहे. खरं जर पाहिलं तर ही संघटना विजयदादांनी एक थोड्या दिवसात ही संघटना स्थापन केली. परंतु त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून इतका रिस्पॉन्स मिळायला लागला की आपण पाहतोय की स्वतःहून मी सुद्धा फेसबुकला त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांना डायरेक्ट फोन केला आणि त्यांनी तो फोन उचलला. म्हटलं फोन उचलल्यानंतर समजून गेलो की आपल्याला असाच माणूस पाहिजे की तो डायरेक्ट कार्यकर्त्यांचा फोन घेईन आणि डायरेक्ट कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून. कारण बरेचसे नेते साहेब त्यांचे PA लोक म्हणजे चहापेक्षा किटली गरम असते, बरोबर आहे ना. म्हणजे PA लोक, साहेब मीटिंग मध्ये, साहेब बाथरूम मध्ये, साहेब आंघोळीला आहे. काय करायचं आम्हाला, आमच्या तुमच्याकडे काम आहे, दादांकडे काम आहे. डायरेक्ट आता तुम्हाला सांगतो विजयदादांचा मोबाईल नंबर या पॅम्पलेटवर आहे. सगळ्यांनी हा नंबर घ्यायचा आहे. आणि आज ही पहिली बैठक असल्यामुळं सगळेजण, म्हणजे आज मी एकटा आलो, माझ्याबरोबर 4 लोकच घेऊन आलो, संदीप भाऊ 4 लोकच घेऊन आले, तुकाराम पवार, बोरूशेठ 4 लोकच घेऊन आले. कारण का साहेब आम्हाला मागच्या लोकांचा अनुभव आहे. आम्ही गर्दी करतो आणि आमची दर्दी होऊन जाते, बरोबर नाही. गर्दी इतकी करतो, नंतर ते नेते लोक परत गेलो का तुझं नाव काय विसरून जातो. तिसऱ्यांदा सांगावं लागतं मी बोरू बसतो, चौथ्यांदा सांगतो मी संदीप कुसाळ. अरे काय करायचं, डायरेक्ट नावानिशी ओळखणार आम्हाला नेता पाहिजे. आणि संघटना भरपूर लोक स्थापन करतात, परंतु ते चालवण्यासाठी एक धमक लागते आणि ती धमक तुमच्यामध्ये आहे. आज सगळ्यांना माहिती आहे संघटना चालवायची म्हणल्यावर दोडलो लागतो, दोडलो शिवाय कुठलंही काम आता होत नाही. जे आहे ते खरं सांगतो. आणि दादा त्या बाबतीत सक्षम आहे. मी ज्यावेळेस त्यांची फेसबुकला एक व्हिडिओ पाहिला की संभाजीनगरमध्ये आपलं पहिलं वडार भवन होत आहे की त्याचं बांधकाम खर्चातून हा अध्यक्ष करत आहे. बाकीचे 1000 कोटीची इस्टेट, 500 कोटीची इस्टेट आणि अध्यक्ष झालाय. काय करायचं, स्वतःच्या खिशातून पहिले तू सुरुवात कर, तेव्हा तुला लोक पाठिंबा देतील. अशी बरं एक वडार भवन नाही, सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये वडार भवन बांधण्याचा संकल्प खर्चातून विजयदादांनी केलेला आहे. त्यांनी सांगितलं की माझे आत्ताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर बैठक झाली. त्यांनी अशी शेलार साहेबांसोबत बैठक झाली की ते म्हणले हे तुम्हाला 100 कोटी देतो, काम चालू करा. ते म्हणले आम्हाला 100 कोटीची गरज नाही.
आधी आमच्या समाजाची जे समस्या आहेत त्या आधी तुम्ही सोडल्या पाहिजे. आपल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आरक्षणाचा. आपण पाहतो मराठा समाज आज जरांगे पाटील म्हणतात सगळ्यांना कुंडी सरसकट देऊन टाका. जर ओबीसीत आले तर ओबीसीवर अन्याय होणार का नाही होणार? तुम्हाला सांगतो, स्वर्गीय शिवाजीराव शेलार साहेबांनी, म्हणजे मी 4वी-5वीला असताना वडिलांबरोबर त्यावेळेस आमच्याकडे सुमो गाडी होती. त्यावेळेस मोबाईल नव्हते, काय नव्हतं, फक्त पॉम्पलेट छापणे, गावागावात कापडी बॅनर लावायचे, लोकांना गोळा करायचे. आणि 5 लाख वडार समाजाचा मेळावा वाड्या पार्कला माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी एवढं संघटन मजबूत केलं आणि तो मेळावा घेतला. तर मग त्याची सुरुवात तुम्हाला सांगतो कशी झाली. आधी वडील प्रत्येक गावागावात गेले, 5-5, 10-10 लोकांना भेटले, त्यांचे मोबाईल नंबर कलेक्ट केले. मोबाईल कलेक्ट केल्यानंतर त्या माणसाला त्याच्या गावात आल्यानंतर त्याला एक मानाने त्याचा मान सन्मान केला. मग त्याची गावात ओळख व्हायला लागली, समाजात ओळख व्हायला लागली. तसं करत करत लोक सोडत गेले. तसंच दादा तुम्ही आज आमच्या इथं आले, आमच्या लोकांना तुम्ही फक्त थोडा मान सन्मान द्या, ते तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे. आज आपण पाहिले मोठमोठे किल्ले आपण बांधले. दादांनी सांगितलं तुळजाभवानी मातेची मूर्ती आपण घडवलेली, विठ्ठल रुक्मिणी देवाची मूर्ती आपण घडवलेली. आज पांडुरंगाला लाखो वारकरी त्या ठिकाणी जातात, परंतु मुख्यमंत्र्याच्या हस्ते आपण दिवशी त्याचं पूजन पाहतो, परंतु त्या रथाचा सुद्धा वडऱ्याचा हात लागल्याशिवाय तो रथ पुढे जात नाही, एवढी ताकद वडऱ्यामध्ये आहे. मी तर तुम्ही सांगता की किल्ले बांधले, मंदिरं बांधले, अरे मी सांगतो ब्रिटिशाच्या काळात धरण सुद्धा वडऱ्यांनीच बांधलेले. फक्त वडऱ्यामध्येच ताकद होती की दगड फोडायचे, खड्डे खांदायचे, माती वाढायची, फक्त काम वडऱ्यामध्येच होतं. बाकीच्या समाजाला तुम्ही 2 तास काम करायला ते पडून जातो. आज बी राम सेतू बजरंग, आता मला सांगितलं राम सेतू आपण जो म्हणतो ते दगड टाकायला सुद्धा वडरेच असतील. बरोबर ना दादा? आपण एक रामायण वाचतो, महाभारत वाचतो, ती एक घटना, काल्पनिक घटना आहे, परंतु काय सांगू शकत नाही. पण वडराची ताकद ही खूप मोठी आहे. आज आंध्रामध्ये गेलो, कर्नाटकमध्ये गेलो तर आपण SC/ST मध्ये मोडतो. तिथं वडार समाजाचे मंत्री झालेत, आमदार झालेत, खासदार झालेत, त्या लोकांकडे आपण जाऊ शकतो. परंतु या महाराष्ट्रात आजपर्यंत आपला विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, प्रश्न मांडणारा कोणी आपला माणूस नाही. बाकीचे राजकीय मोठमोठे मंत्री लोक येतात, मेळावे घेतात, काहीतरी थातुरमातुर देतात, निघून जातात. त्याच्यानंतर आपल्या समाजात भांडणं लागायला सुरुवात होती. परंतु शरद पवार साहेबांनी त्या काळी 50 लाख रुपये दिले. आज आमचा संदीप कोसाळकर वडापावची गाडी सोनेमध्ये स्वतः 1 कोटीचा बंगला बांधू शकतो. ते पुढे 50 लाख पडणार आहेत का? आज म्हणजे 100 कोटींनी सुद्धा आपलं भागणार नाही. 1000 कोटीचं बजेट वडार महामंडळ स्थापन करून वडार 1000 कोटीचं बजेट त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आणि आम्हाला स्वार्थी लोक नको आहे, तुमच्यासारखे तरुण लोकांची आम्हाला गरज आहे. आज आमच्या सुद्धा वडिलांची म्हणजे प्रेरणा आहे, आम्ही सुद्धा संघटना स्थापन करू शकतो. परंतु तेवढे करण्यासाठी मी माझ्या वडिलांचं पाहिलेलं आहे. खिशातून घर जाऊन कोळसा केलेला माझा बाप आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे स्वतःच्या खर्चातून समाजाला गोळा करण्याचं काम त्या काळी केलं. आम्ही कर्जबाजारी झालो, परंतु समाजाचं काम काय आम्ही सोडलं नाही. आता संदीप दादा कोसाळकर, भोरुशेठ मला म्हणायचे सक्रिय व्हा, सक्रिय व्हा. आता संघटना जितक्या नाव घेण्यासारखे नाही, अशी यायचे स्वार्थ साधून निघून जायचे, काय काम करतात. पण तुमच्यासारखं नेतृत्व जेव्हा मी फेसबुकला तुमचे व्हिडिओ पाहिले, तुमचं आत्ताचं मी हॉटेलमध्ये दादांचं जर तुम्ही भाषण ऐकलं, म्हणजे त्यांचा आवाज, आम्ही सगळे चाट पडलो की खरंच भारदस्त माणूस आहे. तुम्ही त्यांचा जर आवाज ऐकला तर तुम्ही सुद्धा म्हणता या माणसाच्याच मागं उभं राहायचं. आणि तरुण व्यक्त आहे. आणि संघटना स्थापन करताना चांगले चांगले लोक संघटनेत घ्या. 2 व्हीलर फिरणाऱ्याला जिल्हाध्यक्षपद देऊ नका आणि काळ्या काचा लावून फिरणाऱ्याला जिल्हाध्यक्ष करू नका. कारण काय, लोकांना हात करणारा माणूस लागतो, लोकांसंग बोलणारा माणूस लागतो. नाही तर काय होतं, 10 बॉडीगार्ड पुढं हे ते, तसं काही नको. आज आपल्या सेफ्टीसाठी आज तुम्ही आमचे नेते, परंतु बॉडीगार्ड लोकांना सुद्धा विनंती की दादांना जेव्हा लोकांनी भेटायचं भेटून द्या. जिथे धोका आहे तुम्ही बिंदास संरक्षण करा, परंतु वडऱ्यापासून दादांना कधी धोका होणार नाही. धोका होईल तर दुसऱ्या पुढे. त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच संरक्षण करा. आणि आम्ही सुद्धा दादांचेच बॉडीगार्ड आहोत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ही संघटना नक्कीच मोठी होईल. या संघटनेला दादांनी नाव दिलं वीर वडार. म्हणजे प्रत्येक वडार हा वीर आहे, हे ध्यानात घ्या. दादांच्या पॉम्पलेटवर जर तुम्ही पाहिलं असेल, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर, आपण हिंदलकर म्हणायचो, इंदलकर म्हणायचो, परंतु रायगडाच्या किल्ल्यावर पहिल्या पायरीवर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला हिरोजी इटळकर नाव दिसेल.
म्हणजे मोठमोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधणारे सुद्धा वडार समाजाचेच लोक होते. आणि तिथं आपल्या वडार समाजाच्या माणसाचं नाव 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे. हे आपण दखल घेणं गरजेचं आहे. आज समाजातली परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला मोठमोठे अधिकारी झालेले दिसतात, बरंच काही दिसतं, परंतु खरी परिस्थिती संजय दादांनी सांगितली की आज गोरगरीब माझ्या नगर शहरात लोक राहतात की त्या महिलांकडे रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, जातीचा दाखला नाही, मतदार नोंदणीमध्ये नाव नाही. कसे लाभ मिळतील हो त्यांना? आयुष्यमान भारत कार्ड त्यांना माहीत नाही. म्हणजे हे छोटे छोटे लाभ आपण त्यांना गरजेचं आहे. माझ्याकडे जो वॉचमॅन राहतो त्याला म्हणतो शाळेत जा, ते असं 9वी 10वी पर्यंत शिकला, त्याला म्हणलं पुढे शाळेत जा, तो म्हणतो नाही बापाने सांगितलं खड्डे खांदायचं. कारण का तो जर खड्डे खांदायला गेला नाही तर त्याला रोजंदारी मिळणार नाही, त्याचं घर चालणार नाही. त्याच्यामुळं परिस्थिती ही माणसाला वाईट बनवते. ती परिस्थिती सुधारण्याचं काम आपल्याला संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे. लोकांना या संघटनेच्या प्रवाहात आणायचं आहे. त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून एक चांगलं काम उभं राहील हीच मोठी अपेक्षा करतो. आता साहित्यिक चव्हाण साहेब यांनी या म्हणजे दादांनी असं लय मोठा गुंडा, लय मोठा हे असं लोकांना बोलून नाही, तर ज्येष्ठ साहित्यिकला बोलून या संघटनेची सुरुवात केलेली आहे. म्हणजे याला म्हणतात खरं काम. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या वडार समाजातील शिक्षकाचा सत्कार झाला पाहिजे, डॉक्टरचा सत्कार झाला पाहिजे, इंजिनियरचा सत्कार झाला पाहिजे, ही त्यांची भावना आहे. आणि या वडार भवनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात वडार भवन बांधलं जाईल. तिथे हे वीर वडार एकता फाउंडेशनचं ऑफिस राहील. तिथून नुसतं ऑफिसच नाही, म्हणजे बरेच तरुण मुलांना वाटेल की तिथे जाऊन पत्त्या खेळायच्या, पत्त्या नाही खेळायच्या. तिथं आपल्याला वेगवेगळे कौशल्य रोजगार योजनेच्या माहिती असतील, शिक्षणाच्या माहिती असतील, त्या वडार भवनाच्या माध्यमातून मिळतील. आणि त्या वडार भवनाच्या माध्यमातून आपण डायरेक्ट दादांना कनेक्ट राहणार. ही सगळ्यांनी आधी माहिती घ्यायची. आणि ही आमच्या वडिलांनी एक छोटी ज्योत पेटवलेली, तशी तुम्ही आता ज्योत पेटवलेली आणि याची सुरुवात झालेली. ही जर ज्योत आपण गवताला लावली तर याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हा वनवा तुम्ही पेटवा, बरोबर ना संजय दादा? हेच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो. कोणाचाही अपेक्षेचा भंग येणाऱ्या काळात तुम्ही होऊन देऊ नका. आणि मी प्रत्येकाला सांगतो की दादांचा डायरेक्ट नंबर घ्या आणि डायरेक्ट बोला. मी माझं नाव सांगितलं, पुढच्या वेळेस आलो त्यांनी डायरेक्ट मला बोलले हे तुम्ही शेला. त्याच्यामुळे तुमचा चेहरा दादांना एकदा माहीत झाला, मोबाईल नंबर माहीत झाला, हिट करतील, ते बोलतील. आम्हाला आधी मधी कोणी नको. ते तुमचे समन्वयक असतील ते राहू द्या, कारण का ते खाली मेळावे मीटिंग लावायला बरे, परंतु ज्याचं काम आहे ना ते डायरेक्ट तुम्ही सोडा. हो अगर हो, पण मेन माणसाने फोन घेतला ना तो माणसाला एक आनंद असतो. आणि अजून एक सांगायचं म्हणजे लोकांच्या सुखदुःखात जा. एखाद्याच्या लग्नाला जा, मोतीला जा, दहाव्याला जा, त्याला आनंद वाटतो की माझ्यासाठी वडार समाजाचा अध्यक्ष त्या ठिकाणी आलेला आहे. दादांचे स्वप्न इतके मोठे आहेत की दादांनी सांगितलं आजपर्यंत एवढे अध्यक्ष होऊन गेले, परंतु वडार समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पुढे झाला नाही. तो विवाह सोहळा, मोठा विवाह सोहळा त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गोरगरीब मुलींचं लग्न त्या ठिकाणी होईल, असे मोठमोठे निश्चय दादांनी केलेले आहेत. त्याच्यामुळं अशा दादांच्या पाठीमागं आपण राहणं गरजेचं आहे. त्यांच्या नावातच विजय आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात या संघटनेला विजय मिळणार आहे. आणि चांगली टीम या ठिकाणी आहे. जिल्ह्याची बॉडी चांगली बनवा. आम्ही तुमच्याबरोबर महाराष्ट्रात काम करू. आमच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत. तुम्ही सांगितलं ह्या जिल्ह्यात जा, त्या जिल्ह्यात जा, आम्ही संघटन करून तुमच्यापर्यंत माणसं आणून जोडून देण्याचं काम करू. तुमच्या माध्यमातून या दादांचं स्वप्न आहे की मी सोडून वडार समाजातले 4 लोक तरी आमदार झाले पाहिजे. मी म्हणतो एक होऊ द्या ना, एक झाला तरी आपल्याला तो अभिमान वाटेल. तर असे स्वप्न आपण सगळे येणाऱ्या काळात बाळगू, दादांच्या पाठीमागं खंबीर राहू. आणि आम्ही सुद्धा छोटे जरी असलो तरी दादांना काही चुकलं तर आम्ही सांगत राहू. संदीप दादा असतील, बोरुशेठ असतील, तुकाराम पवार असतील, दादा हे असं असं आहे, लक्ष घाला. तुम्ही लगेच लक्ष घालायचं. बाकीच्या अध्यक्षांना सांगितलं का हे येड जाऊ, हे वडरी वाईट काय म्हणतो, आपल्याला असे शब्द नको आहे. आणि अजून एक, समाज म्हणून लाजायचं नाही. माझ्या पोरी मी टाकल्या इंग्लिश मिडियमला आणि ते शिक्षक उभं राहून सांगते हिंदू वडार, पोरगी घरी आले म्हणजे आपण वडरी का? अरे म्हणलं वडरी सांगायला काय लाजायचं, बरोबर का नाही? वडार समाज सांगायला लाजायचं नाही. आपल्या पुढे हिंदू जोडलेले ना, सगळे सारखेच आहेत, काळे काय गोरे काय, पण आपली ताकद ओळखा, आपलं स्किल ओळखा. आपण खरंच म्हणजे वडार समाज हा समाजासारखा प्रामाणिक समाज नाही. दादा तुम्हाला अजून एक सांगतो, 94 साली वडार समाजाचा मेळावा झाल्यानंतर जेव्हा समजलं की वडरी जागे झाले
लगेच मुंडे साहेब दिल्लीला गेले आणि वंजारी समाजाला 2% आरक्षण घेऊन आले. म्हणजे आता हे वडरी जर घुसले तर आपलं काही खरं नाही. धनगर समाज पेटला, आरक्षण घेऊन आला. म्हणजे वडार समाजात एवढी ताकद आहे की बाकीचे समाज ऑटोमॅटिक जागे होतात. त्याच्यामुळे तुमची संघटना इतकी पॉवरफुल बनवा की कधी ढिले नाही पडले पाहिजे आणि बाकीच्या संघटना तुम्हाला घाबरल्या पाहिजे. बाकीच्या संघटनेवर आपल्याला टीका करायची नाही, कारण ते पण समाजासाठीच काम करतात. परंतु चांगल्या माणसाच्या मागे उभं राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. एवढं मी बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय बजरंग, जय वडार.